नमस्कार मंडळी. आज आपण सर्वात जास्त भांडखोर राशी कोणत्या आहेत हे पाहणार आहोत. सगळ्यात पहिली रास अर्थातच मेष. मेष राशीची लोकं मनानं खूप स्वच्छ असतात, पण रागाच्या बाबतीत ते थोडे टोकदार असतात. जर कोणी त्यांच्यावर अन्याय केला तर ते रागाच्या भरात आपला स्वभाव गमावतात आणि ते समोरच्या व्यक्तीला खूप खोटं बोलतात. या प्रकरणात ते वाद घालण्यातही मागे हटत नाहीत. मिथुन राशी. मिथुन राशीची लोकं देखील उष्ण मनाची मानली जातात. त्याला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या इच्छेनुसार करायला आवडते. अशा परिस्थितीत त्यांना कोणता सल्ला घेणं आवडत नाही. त्यांच्या इच्छेनुसार झालं नाही तर त्यांना राग येतो. एवढंच नाही तर अनेक वेळा आपले वर्चस्व दाखवण्यासाठी त्यांच्यात मारामारीही होते. तूळ राशी. या राशीच्या लोकांचा स्वभाव संतुलित असतो, पण कधीकधी ते खूप रागावतात. त्यांचा मूड पाहूनच त्यांच्याशी बोलणं चांगलं. मात्र तूळ राशीच्या लोकांचा राग काही वेळानं शांत होतो. वृषभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीची लोकं खूप दयाळू आणि बुद्धिमान असतात. निरर्थक वादात पडणं त्यांना आवडत नाही, पण जर त्याला राग आला तर तो कुणाकडूनही हाताळला जाऊ शकत नाही. वृषभ राशीच्या लोकांचा राग शांत होण्यास बराच वेळ लागतो. त्यांना एकाच वेळी शांत करण्याचा विचारही करू शकत नाही. अनेकदाही लोक चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचं काही सहन करू शकत नाहीत आणि त्यांना खूप राग येतो. वृश्चिक राशी. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीची लोकं स्वभावानंच क्रोधित असतात. त्यांना खूप राग येतो. काही वेळा ते त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असतात, परंतु काही वेळा ते त्यांचा स्वभाव वाईटरित्या गमावतात. रागाच्या भरात ते कोणाचंही ऐकत नाहीत आणि इतरांचा अपमान करत बसतात. तर मंडळी, तुम्ही तुमच्यापैकी कुणाची यापैकी एखादी रास असेल तर थोडंसं स्वतःचा राग कंट्रोल करा, कारण या सगळ्या राशीची लोकं थोडीशी तापट असतात. कोणत्याही गोष्टीवर रिॲक्ट होण्याआधी या राशीच्या लोकांनी थोडासा विचार केला तर वाद टाळता येतील आणि समझोतानं किंवा सामंजस्यानं प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. म्हणून थोडासा विचार करा आणि मगच रिॲक्ट व्हा.